कुमार इलेवन तुर्बे आपला एक राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. 12th मॅन. तर पहिल्या षटक इथे सुरू होईल. पहिल्या षटकासाठी गोलंदाज भूषण पाटील, गंगाधर इंगोले स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेंद्र. ही सलामीची जोडी आहे. मॅचला सुरुवात. 5 षटकांची लढत, 5 गोलंदाज वापरावे लागतील. पहिलाच बॉल पंचांचा इशारा येतोय, हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली आहे या ओव्हरची, या सामन्याची. टीमची धावसंख्या 1. पुन्हा एकदा एक आखो टप्प्याचा बॉल, यावेळेला नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे आणि +1 अशा 2 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. दोन धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा एक आखो टप्प्याचा बॉल, यावेळेला लाईन चांगली आहे, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिले षटक सुरू आहे या सामन्याचं. यावेळेला भूषणचा एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय, जातो विकेट किपर कडे. होतो डॉट बॉल. 3 रन स्कोर बोर्डवर. हा बॉल शरीराचा वेध घेतला जातोय. रनआउटची संधी आहे आणि इथे रन मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता भूषणची. टीमची धावसंख्या 3. याही वेळेला शरीराच्या दिशेने टाकलेला हा बॉल 1 रन गंगाधरला मिळेल. या सिंगल बरोबर 4 रन होतात 4 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला जयेंद्रच्या बॅटमधून चांगला फटका आणि पंचांचा इशारा येतोय. 6 धावा षटकाराने सुरुवात झाली आहे जयेंद्रच्या इनिंगची. टीमची धावसंख्या 10. पहिले षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या 10. हा बॉल चांगला आहे, अचूक टप्प्यावर इथे हाताळलाय. 2 रनचा प्रयत्न इथे होतो आणि 2 धावा मिळतील जयेंद्रला. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा इथे मिळतोय. टीमची धावसंख्या डबल बरोबर जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. 12. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीकृष्ण दिवा. रन आहेत 12. मागवच त्याला पुढे
समीर आलाय सेकंड ओव्हर मध्ये. समीर वारंगे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गंगाधर आउट होतोय. आउट स्विंगर पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल आणि बॅटची कडा घेतली आणि आउट झालाय फलंदाज गंगाधर. पहिल्या विकेटचं बदन 12वर 1 श्रीकृष्ण दिवा या मॅच मध्ये. या अगोदरचा सामना गावदेवी ऐरोली या संघाने जिंकला पारगाव टीमला पराभूत करून. सकाळच्या सत्रामध्ये फार्म बोनकोडे हा संघ 2 सामने जिंकलाय. क्वार्टर फायनल खेळताना दिसेल फार्म बोनकोडे हा संघ. नवीन फलंदाज किशोर मडवी नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला राहील याची नोंद घ्या. ज्या वेळेला फलंदाज बाद होतील पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 13. दुसरं षटक सध्या मार्गस्थ. 13 रन फलकावर. समीर वारंगेच्या समोर किशोर मडवी. पुढचा बॉल घेऊन समीर. हा बॉल चांगल्या टप्प्यावर पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. पंचांचा इशारा मात्र वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. 2 सलग वाईड बॉल या ओव्हर मध्ये. आता समीर वारंगे कडून टीमची धावसंख्या आहे 14. मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि ते झेल पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय. किशोर मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का श्रीकृष्ण दिवा या टीमला. रन आहेत स्कोर बोर्डवर 14. एकावरीत 35 मारला कोणला खरं मारला बुमरा नाही. भारतीय संघाने इंग्लंडच्या विरुद्ध 416 रन केले. कर्णधार जसप्रीत बुमराची चांगली फलंदाजी. रवींद्र जडेजाचं शतक. रिषभ पंत शतक आणि त्या शतकाच्या जोरावर एक मोठी धावसंख्या उभारली आहे 5व्या टेस्ट मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध. जी टेस्ट शिल्लक होती ड्यू टू कोविड. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अगोदर. समीर वारंगे पुढचा बॉल घेऊन येईल आणि यावेळेला फलंदाज आहे हेमंत पाटील श्रीकृष्ण दिवाकडून. चांगला बॉल समीरचा. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. हेमंत दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. क्षेत्ररक्षक देखील भरपूर वेगाने येतो हेमंत. हे सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 15. षटक क्रमांक सुरू असताना हे दुसरं. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातला. चांगला बॉल समीरचा. जयेंद्रसाठी हा डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी. 15 रन फलकावर आहे श्रीकृष्ण दिवाची धावसंख्या.
मॅच मध्ये. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आजच्या दिवसातला. ओव्हरपिच बॉल होता, चांगला ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, झेल मात्र सुटलाय. ऋषी काटेच्या हातातून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. यावेळेला फटका हवेत, पुन्हा एकदा संधी आहे, क्षेत्ररक्षक तोच आणि इथे झेल पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय. 19 रनवर तिसरा धक्का बसलाय टीम श्रीकृष्ण दिवाला. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद, 19 रन टीम श्रीकृष्ण दिवा. नवीन फलंदाज अनिकेत पाटील मैदानामध्ये खेळण्यासाठी आलाय. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत 19. तिसरे षटक टाकण्यासाठी नमित पाटील गोलंदाजी मार्कवर. 5 षटक आणि 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत या स्पर्धेमध्ये. कैसा वाटतंय काला व्हायला तुझं. तिसरं षटक नमित पाटीलच्या हातात. पहिला बॉल आणि इथे पंचांचा इशारा लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल +1 एक्स्ट्रा रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या 21. तिसरं षटक सध्या सुरू असताना 21 धावा. स्ट्रायकिंग एंडला हेमंत. अखुटप्प्याचा बॉल हुक केलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न अनिकेतने केलाय. हेमंत डेंजर एंडला 2 धावा ते पूर्ण केल्या जातील. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. रन झाले स्कोर बोर्डवर 23. थोडस फास्ट खेळा. अजून 2 मॅच आहेत या सामन्यानंतर. ऐरोली कोलीवाडा टीम आपण तयार राहायचंय. ज्यावेळेला दुसऱ्या डावातले 3 षटकं होतील त्यावेळेला कॅप्टनने टॉस साठी आमच्या स्टेजवर यायचंय. 4 ओव्हरची ती मॅच खेळवली जाईल. नेक्स्ट मॅच. अमितचा पुढचा बॉल. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 रनचा प्रयत्न इथे हेमंतने चालवला. 2 धावा मिळतील हेमंतच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25-25. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत. 25 धावा. पंचाकडे अपील केली जाते आणि फलंदाज हेमंत इथे बाद होतोय.
नवीन फलंदाज मयूर वाणी मैदानामध्ये खेळण्यासाठी. रन ना. बॅट्समन कोण आहे? नवीन फलंदाज मयूर वाणी. टीमची धावसंख्या 25. श्रीकृष्ण दिवा तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. नमित पाटील बॉल टाकून झाले 3. चौथ्या बॉलवर पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. चुटकी चुटकी आवड्या खुश. 26 धावा 26. हा बॉल वेगाने टाकला होता. पंचांचा इशारा 1 रन मिळेल. 27 रन फलकावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहे 27. 5वा बॉल घेऊन नमित. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर. नमित याचा शेवटचा बॉल या षटकातला. 27 रन श्रीकृष्ण दिवा टीमची धावसंख्या. फलंदाज मयूर वाणी सध्या स्ट्रायकिंग एंडला. अनिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय. तिसऱ्या षटकातला हा असेल शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत श्रीकृष्ण दिवा 28. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 4. तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चौथा षटक फुलर लेनचा बॉल आणि ते बॅटच्या अगदी टोला लागतोय. अनिकेतच्या रन मिळणार नाही. डॉट बॉल. हेमंत आलाय चौथ्या ओव्हरच्या दरम्यान. 5 षटकांची लढत आहे. ह्याच्यानंतर 4 षटकांची मॅच खेळवली जाईल. ऐरोली कोलीवाडा विरुद्ध विजेता संघ या मॅच मधला. हेमंतचा पुढचा बॉल ऑन साइडला. चांगला ड्राईव्ह डीप मध्ये काऊ कॉर्नर आहे. 1 रन ते कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे आणि अखेर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. डबल बरोबर टीमची धावसंख्या 30. चौथे षटक 30 रन. 2 बॉलचा खेळ संपलाय. हा चांगला बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. इथे बॉल हातातून निसटलाय. 1 रन पूर्ण केली जाईल फलंदाजांकडून. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झाले 31 3 बॉलच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकिंग एंडला आहे मयूर वाणी. चांगला बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 रन इथे मिळेल. दुसरा रनचा प्रयत्न स्वतः मयूरचा परंतु थांबवले अनिकेतने. 1च धाव. 32 होत आहेत रन स्कोर बोर्डवर. आणखीन एक डॉट बॉल मयूर वाणीसाठी. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये रन खर्च केलेत हेमंतने फक्त 4. 3 ओव्हरमध्ये 28 होते. आता रन झालेले आहेत 32. आणि ते शेवटचा बॉल देखील निर्धाव टाकलाय. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीकृष्ण दिवाची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 32.
पाचवा आणि अंतिम षटक संगमेश वाघमारे गोलंदाजीसाठी सज्ज होईल टीम कुमार 11 तुर्भेकडून. शेवटचं षटक, पाचवं षटक. रन आहेत 32. शेवटचं षटक. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 वर. 33. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक. यावेळेला एक चांगला फटका येतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली आहे. 39. 39 रन. 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक. अखेर मयूरवाणीच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो मध्ये दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळतात मयूरला. तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. तिसरी धाव देखील पूर्ण होते. ट्रिपल बरोबर टीमची धावसंख्या 42. धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला बॉल संगमेशचा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. तर रवी राव यांचं इथे आगमन झालं. रवी यांना विनंती, आपण स्टेजवर या. रवी राव. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहेत 42. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. रन 43. शेवटचा बॉल शिल्लक. पहिल्या इनिंगचा आणि शेवट चांगला केलाय षटकार मारून. रन झालेले आहेत 49. 50 रनचं लक्ष्य आहे. 50 टार्गेट. 5 ओव्हर आणि 50 रनचं लक्ष्य आहे कुमार 11 तुर्भे समोर. रवी राव यांचं इथे आगमन झालंय. रवी राव यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचंय. पुरस्कर्ते आहेत आमच्या स्पर्धेचे, चहाचे पुरस्कर्ते. 3 दिवसामध्ये जी व्यवस्था चहाची केली आहे ती रवी राव यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. थँक्यू रवी राव, उद्योजक.
50 रनची आवश्यकता आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा भूषण लवकरात लवकर. याच्यानंतर 2 मॅच कव्हर करायचे आहेत. श्रीकृष्ण दिवा विरुद्ध कुमार 11 तुर्बे एसएन ट्रॉफी मधला हा सामना. 50 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे कुमार 11 तुर्बे या टीमला. 49 रन केले श्रीकृष्ण दिवा या टीमने. 50 टार्गेट चेस करण्यासाठी ओपनिंग पेअर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. चला सामना सुरू करा. श्रीकृष्ण दिवा फिल्डिंग लावून घ्या. 50 रनची आवश्यकता आहे. 50. गंगाधर पहिले षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर इथे टाकलाय. पहिला डॉट बॉल येतोय. 5 ओव्हरमध्ये 50 रनची आवश्यकता. भूषण पाटील आणि नमित पाटील ही सलामीची जोडी कुमार 11 तुर्बे या टीम कडून. दुसरा बॉल गंगाधरचा खराब आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली कुमार 11 टीमची. काय रे अंधार टीमची धावसंख्या 1. गंगाधर पुढचा बॉल घेऊन आणखीन एक चांगला बॉल गंगाधर कडून. हा देखील डॉट बॉल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. पुढचा बॉल गंगाधर. यावेळेला बॅटची आतमधली कडा घेतली. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 1 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर. येता
याही वेळेला एक डॉट बॉल गंगाधर कडून 4 बॉल टाकून झालेत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड. वाईडच्या 2 रन आतापर्यंत आलेत या ओव्हरमध्ये. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहेत 2. 5वा बॉल गंगाधरचा या ओव्हरचा. यावेळेला फुलटॉस होता. 1 रन इथे मिळेल. 3 रन फलकावर. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरचा. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर देखील सिंगल मिळते. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहे 4. कुमार 11 तुर्भे. चला टीम मीटिंग घेऊ नका. जास्त वेळ घेऊ नका. 2 मॅच अजून आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर फास्ट खेळा. श्रीकृष्ण दिवा. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत 4. लेफ्टी बॉलर काय नाव शुभम नाव आहे. शुभम दुबे. शिवम पांडे ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 रन करायचे त्या मॅच मध्ये. 46 धावांची आवश्यकता येणाऱ्या 24 बॉल मध्ये. 24 बॉल आणि 46 रन. थोडस फास्ट खेळा. अजून 2 मॅच आहेत. शिवमचा पहिला बॉल चांगला उसळी घेत गेला. विकेट किपरच्या हातामध्ये पहिला डॉट बॉल आलाय. बोल. 4 रनवर स्थिर आहे कुमार 11 तुर्बेची धावसंख्या. नवीन पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल. 1 रन इथे मिळेल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय जयेंद्र. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे फक्त 5. दुसरं षटक सुरू असताना रन करायचे आहेत 50. आता 45 रनची आवश्यकता 22 बॉल मध्ये. 22 बॉल आणि 45 रन. शिवम पांडे पुढचा बॉल घेऊन. शॉर्ट बॉल आणि भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला एक उत्तुंग फटका. षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 11. रन. शिवम पांडे पुढचा बॉल घेऊन. या षटकातला हा 4था बॉल. 9 बॉलच्या समाप्तीनंतर 11 रन. कुमार 11 तुर्बेची धावसंख्या. 50 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हा संघ उतरलाय. ओरपिच बॉल आणि यावेळेला पंचांचा इशारा. बॅटची कडा घेऊन 1 रन मिळेल. घोषंकी क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल बरोबर रन झालेले आहेत 12. 4 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉलच्या समाप्तीनंतर 12 रन कुमार 11 तुर्बे. याच दरम्यान हनुमंत दळवी चाचू यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील योगदान दिले. त्यांचं देखील मनपूर्वक आभार.
यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल स्लोअर वन होता. बॅकफुटला जात असताना फक्त पंच केलाय, रन मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल शिल्लक शिवम पांडेच्या या षटकामधला. रन त्याने खर्च केलेत 8. टीमची धावसंख्या आहे 12. लास्ट बॉल या ओव्हरचा. पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये 8. रन झालेत 12. कुमार 11 तुर्बे रन चेस करायचे 50. 38 रनची आवश्यकता. आणि यावेळेला शेवटच्या बॉलवर कडा प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय बॉल, सीमा पार. षटकार आणि षटकाराने षटक समाप्त होतोय. या ओव्हरमध्ये रन आले 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कुमार 11 तुर्बे या टीमची धावसंख्या आहे 18. चला, प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग कृपया घेऊ नका. अजून 2 मॅच कव्हर करायचे. श्रीकृष्ण दिवा टीम, वेळ कमी घ्या. 18 बॉलमध्ये 32 रनची आवश्यकता. नवीन गोलंदाज मोहनराव. अन्ना भी आहे. तिसरं षटक मोहनराव गोलंदाजीसाठी. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय. नमीच्या बॅट मधून चांगला फटका येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा षटकार. सहा धावा मिळतील आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 24. पुढचा बॉल. या बॉलवर पाहूया अपील केली जाते. स्पष्ट नकार आलाय. बॉल कदाचित हातावर लागलाय, त्याच्यामुळे नॉट आउटचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. 6 रन या ओव्हरमध्ये. मोहनरावच्या विरुद्ध फ्लिक केलाय. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु वायरला बॉल लागलाय, त्याच्यामुळे रन धावून काढाव्या लागतील. चांगल्या फटक्यावर फक्त 1 रन मिळते कुमार 11 तुर्बेला. नमित पाटीलला फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 25. षटकाराच्या दिशेने जाणारा बॉल वायरला लागलाय, आतमध्ये आला आणि त्यामुळे फक्त 1 रन मिळाली कुमार 11 तुर्बेला. चांगला फ्लिक केला होता. रन झाले स्कोर बोर्डवर 25. मोहनराव गोलंदाजीसाठी. यावेळेला फ्लिक केलाय भूषणने. यावेळेला टायमिंग चांगला आहे. भूषणच्या बॅट मधून येतोय षटकार. चांगला फटका अक्षरशः खोदून काढला. सेमी हेलिकॉप्टर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31-31. 19 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा फुल टॉस होता. दिशा दिली मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब फिल्डिंग. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर धावसंख्येला आकार येतोय. रन झालेले आहेत 33. रन करायचे आहेत आता 17. बॉल शिल्लक आहे 13. 13 बॉल मध्ये 17 रन. टॉस साठी या टीम गावदेवी ऐरोली टीमचे कॅप्टन. आणि यावेळेला हा षटकार आहे भूषणच्या बॅट मधून. षटक समाप्त मोहनरावचं. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 39. रन करायचे 11. बॉल शिल्लक आहेत 12. 12 बॉल 11 रन. गावदेवी ऐरोली टीमचे कर्णधार व्यासपीठावर यायचंय टॉस साठी.
बॉल हवेत आहे, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा चौकार घोषित केला जाईल. 4 रन मिळतील या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 43. 7 रनची आवश्यकता. मयूर वाणी ओव्हर नंबर 4 मध्ये 7 रन करायचे आहेत 11 बॉल मध्ये. यावेळेला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. पंचांचा इशारा येईल. षटकार आणि 6 धावांबरोबर 1 रन दूर आहे कुमार 11 तुर्बे मॅच जिंकण्यापासून. 1 रनची आवश्यकता. स्कोर लेवल गावदेवी ऐरोलीच्या विरुद्ध यानंतर लढत होईल कुमार 11 मध्ये. तर बंटी आपण टॉस साठी यायचंय. कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन लवकरात लवकर तुम्ही देखील या. कंपल्सरी टार्गेट चेस. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल मध्ये 1 रन. रवी राव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आमच्या चहाचे पुरस्कर्ते 3 दिवस चहाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि ते पॉइंटला हा फटका कट केला अपरकट आणि हा सामना इथे जिंकलाय कुमार 11 तुर्बेने. षटकार मारला नमितने. सामना समाप्त. कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकरात लवकर. 4 ओव्हरची मॅच असेल. रविराव यांचे शुभ सेट केला जाईल. टॉस एसएन ट्रॉफीचे स्पॉन्सर्स आहेत रविराव.